नमस्कार. सानी कलारंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. जशी माझी 50शी उलटली की नाही तर मी खूप वेगळा विचार करायला सुरू केला होता आणि तो मी अंमलात आणला, बऱ्यापैकी अंमलात आणला. त्यामुळे आज 60 उलटल्यावर सुद्धा मला खूप त्याचा म्हणजे मला कधीच त्या माझ्या तिरड्याचा मनस्ताप होत नाही. खूप शांतता मनाला मिळालेली आहे. बघा तुम्हाला पटतंय का आणि करून बघा. मी काय केलं माहिती आहे का, मी खूप वेगळे निर्णय घेतले. कदाचित आपण ठरवत असतो पण आपल्याकडनं ते अंमलात आणलं होत नाही. पण मी अगदी ठरवून ते अंमलात आणले. त्यामुळे मी आज अगदी खूप छान म्हणजे शांततेत मला एक मानसिक शांतता मिळालेली आहे. नंतर मी एका रस्त्याने जात होते आणि तिथे एक मॉल होता आणि मॉलच्या तिथे प्रचंड गर्दी होती. म्हटलं बापरे, काय चाललं एवढं मोठं या मॉलमध्ये. तर जोरजोरात तिथे स्पीकरवर चाललं होतं की 60% डिस्काउंट, 70% डिस्काउंट आणि अक्षरशः म्हणजे झुंबड उडाली होती. म्हणजे बघताना धडकी भरेल इतकी झुंबड. म्हणजे असं बायका आणि त्यात पुरुष पण होते की जसं काही आपल्याला ह्यातल्या वस्तू मिळाल्या नाही तर अगदी जीवन मरणाचा प्रश्न होऊ शकेल. तर ह्या सगळ्या गोष्टीपासून मी 50 वयानंतर थोडी थोडी अलिप्त होत गेले. मी जाणीवपूर्वक जेव्हा मी मोठ्या मॉलमध्ये वगैरे जाते, आपला किराणा भरायचा असेल तर मी अगदी जाणीवपूर्वक लिस्ट बनवून घेऊन जाते आणि तेवढ्याच काउंटरला जायचं, त्या वस्तू उचलायच्या आणि कुठे इकडे तिकडे न बघता सरळ बिल करून आपण आपलं घरी यायचं. काय होतं माहिती आहे का, या मॉलमध्ये इतके सुंदर सुंदर वस्तू अगदी दर महिन्याला येत असतात आणि ह्या वस्तू आपल्याला इतक्या आकर्षित करत असतात. आणि मग नको असलेल्या गोष्टी, नको असले डबडी डुबडी, नॉनस्टिकची कसली भांडी, स्टीलचे किंवा काचेचे वेगवेगळे काहीतरी बाउल्स वगैरे की जे आता आपल्याला वापरायला किचकट वाटतात, असे सुंदर सुंदर बाउल्स असतात, खूप छान छान आकाराचे कप असतात. ह्या सगळ्याकडे मी बघतच नाही. अगदी पाहिजे तेवढं मोजकंच लिस्टच करून जायचं, लिस्ट करून घ्यायचं आणि मी पटकन बाहेर पडते. ह्याच्यामुळे काय झालं, आता माझ्या घरामध्ये बऱ्यापैकी ही सगळी डबडी डुबडी काचेच्या वस्तू ह्या आम्ही सगळ्या कमी करता आणलेल्या आहेत आणि ज्या आहेत त्याच मी आलटून पालटून वापरते. आता कोणाला काय दाखवायचं आहे, आपल्याकडे आहे हे खूप आहे म्हणायचं आणि ह्या वयात कोणाला शो ऑफ करायचं नाही. आता दुसरी गोष्ट, आजकाल फ्लॅट सिस्टीममध्ये अक्षरशः घरंसुद्धा इतके प्रचंड इंटिरियर त्याला करतात. हौस असते प्रत्येकाची, तरुण पण आहे, अगदी करावं. म्हणजे मी या विरोधात नाही आहे. पण आत्ता 50शी नंतर आपला आहे नाही तो पैसा परत नव्याने फ्लॅट घेऊन त्याच्यावर परत इंटिरियर करणं, हे मी ठरवलं होतं की नाही, आहे हे छान आहे आपलं, अगदी दुसऱ्याने केलं म्हणून आपण करायला पाहिजे असं मुळीच नाही आहे. तर कारण काय माहिती आहे का, आजकालचं ते इतकं इंटेरियर म्हणजे अक्षरशः 5 स्टार हॉटेलसारखंच ते इंटेरियर असतं आणि मग त्यात सगळ्या त्या शो पीसेस किंवा सगळीकडे शुभ्र शुभ्र पांढरं सगळं करायचं आणि मग ते मेंटेन करणं होतं का. मग तर आपला शरीरात आपला चिडचिड निर्माण होते की आपल्याला बाई मिळत नाही आणि आता ह्या 60ला इतकं कसं आपण साफ करणार आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी मी बंद केल्या. हां ठीक आहे, त्यांनी छान केलं इंटेरियर, त्यांना म्हणून यायचं की खूप छान केलं आहे बरं का. पण मी माझं घर, मी माझं स्वतःचं अगदी जेवढं मला साधं ठेवता येईल तेवढं, कारण दुसऱ्याशी मी कधीच कम्पेअर केलं नाही. तिसरी गोष्ट, मी आजकाल गिफ्ट देणंही बंद केलं आणि घेणंही बंद केलं. हां ठीक आहे, अगदी लहान मुलं आहे बाबा की त्याला कधीतरी ते छोटंसं काहीतरी दिलं म्हणजे ठीक आहे. पण आजकाल लग्न कार्यामध्ये वगैरे अननेसेसरी एवढा तो खर्च पडतो गिफ्टचा आणि त्यातली एकही गोष्ट उपयोगाची नसते. आपण धडा पास करू शकतो आणि घरामध्ये अशीच खूप अडगळ वाढत असते. आजकाल बरेच ठिकाणी लिहितात पत्रिकेवर की नो गिफ्ट्स. खरंच तुम्ही अगदी त्याचा सन्मान राखा. कारण काय होतं माहिती का, आपला पैसा परी पैसा जातो आणि समोरच्याला त्याची व्हॅल्यू नसते, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी सगळं असतं. मग आपण कशाला परत तेच बसायचं. तर अगदी छानपैकी शुभेच्छा द्या आणि छान जो काही क्षण त्यांनी ठेवलेला आहे, कार्यक्रम ठेवला आहे, त्याच्यात आनंदाने सहभागी व्हा. बघा, आणि जर द्यायचंच असेल तर स्वतः काहीतरी केलेलं द्या की जेणेकरून त्याचं त्यांना अप्रूप वाटेल, जे बाजारात मिळणार नाही अशी गोष्ट द्या. पटतंय ना. अजून एक हे केलं की आता जे टी व्हीवरचे जे चॅनल्स आहे तेवढे मी बघत नाही. मग कशाला मी एक्स्ट्रा चार्ज देऊन ते कुठले
नेटफ्लिक्स काय आणि कुठले काय ते कुठले कुठले OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, नावं पण माहीत नाही मला खरं सांगते. कशाला मी त्याची चार्जेस भरू? फक्त सांगायला का हां माझ्याकडे सगळं हे नेटफ्लिक्स आहे, यावं आहे त्यावं आहे, ॲमेझॉन प्राईम आहे, असलं सगळं. म्हणजे मी हे बायकांकडनं ऐकत असते की हां मी आज दुपारी ह्याच्यावर हा पिक्चर बघितला, काय ॲमेझॉन प्राईमवर किंवा नेटफ्लिक्सवरची ही सिरियल खूप छान आहे. तर ह्या गोष्टीचं मला आता 50 नंतर ह्या गोष्टी आपण ह्या असल्या सिरियल बघून येतात काय आपल्याला मिळतं? काहीच मिळत नाही ना. कारण सगळीकडे तोच इतकी त्या सिरियलमध्ये निगेटिव्हिटी भरलेली असते की त्याच्यातनं आपल्याला शिकण्यासारखं काहीच नसतं. त्यामुळे हा मी एक अगदी बंद करून टाकला कप्पा की जेवढे चॅनल्स आहेत ते सुद्धा आपण बघत नाही, तर आणखीन कशासाठी आणखीन हे ॲडिशनल करायचं आहे. हा आणखीन मी माझ्यात केलेला बदल. आणि सगळ्यात मोठा बदल म्हणजे केलेला म्हणजे काय की मी अगदी ठरवलं होतं वाढदिवसाला की आता ह्याच्यानंतर आपण कपड्यांची खरेदी करायची नाही. इतके कपडे अक्षरशः कपाट उघडले की अंगावर कपडे, म्हणजे असे अक्षरशः अंगावर म्हणतात ना पाऊस पडतो तसे कपडे पडतात दार उघडलं तरी सुद्धा. मग कशासाठी आपण प्रत्येक वेळेस नवीन कपडे घ्यायचे, नवीन साडी घ्यायची. हे माझ्याकडे पण साड्या आहेत, आलटून पालटून नेसायच्या असं काही नाही ना. आता या ठराविक वयानंतर प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही नवीनच नेसली पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. परत त्या साडीवर सगळं मॅचिंग घाला. आता ह्या सगळ्या गोष्टीतनं थोडं मी जेव्हा बाहेर पडले की नाही बाबा आता मला साड्यांचे डिग नाही घ्यायचे. किती कोणी घरी पण हवे करत असतं, बिझनेस ऑनलाईन बिझनेस करत असतं की आमच्याकडे यावं आहे त्यावं आहे, माझ्याकडे मला कोणतरी त्याची लिंक पाठवतं. तर मी छान आहे म्हणते, पण मी अगदी असं हुरळून जाऊन लगेच त्यांच्या साड्यांचं कलेक्शन बघायला जात नाही. कारण हा ना आपल्या मनावर ताण येतो. मनावर ताण येतो हे लक्षात घ्या. कारण तो घ्यायचं, परत त्याचं मेंटेन करणं आलं, परत आर्थिक ताण आलाच. आणि एवढं करून आपण कुठे एवढं सगळं घालून जाणार आहे? हा एक मोठा स्वतःला प्रश्न विचारायचा की आपल्याला ह्याची खरंच गरज आहे का? जेव्हा आपण या सगळ्यातनं बाहेर पडू तेव्हा तुम्हालाच खूप शांत वाटेल बघा. इव्हन दुकानात जाताना सुद्धा त्या महागड्या पिशव्या घेऊन जायच्या लोकांना दाखवण्यासाठी. शिवा छानपैकी कापडी पिशव्या शिवा घेऊन जा, कोणी काही म्हणत नाही की बाबा तू कापडी पिशवी का आणली, कशाला ते प्लॅस्टिकच्या आणि शोच्या पिशव्या पाहिजे. छोट्या गोष्टी आहेत, त्यातून तुम्ही बदलायला सुरुवात करा. बघा तुम्हाला शांत वाटेल की नाही. ह्यानी केलं म्हणून मी केलं, तिने केलं म्हणून मी केलं. हे जेव्हा आपण स्पर्धा टाळू ना तेव्हा आपल्याला आपणच खूप शांत होत जातो. हा माझा अनुभव आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की मला कॉमेंट्समध्ये लिहा की 50 नंतर तुम्ही असं जर केलं तर तुम्हाला 60 पर्यंत खूप, म्हणजे पूर्वी तर म्हणायचंच की आपल्याला वानप्रस्थाश्रमाला जायचं आहे, तर आपण आता असं तर जाणं होत नाही. पण ह्या काही गोष्टी आपण अगदी या सगळ्या गोष्टींपासून दूर होणं, डिटॅच होणं हे मात्र गरजेचं आहे. तरच आपल्याला 60 नंतर मनाला शरीराला शांतता मिळू शकते. पटतंय ना? व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.